हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? माझी रेसिपीमध्ये आज बनवणार आहे मी बेसनचे लाडू. तर हे लाडू कसे बनतात ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागेल. किचनमध्ये जाऊन आपल्याला रेसिपीला सुरुवात करावी लागेल. पण त्या अगोदर हे बेसनच्या लाडूवरचे काजू कसे काय गायब झाले ते पण आपल्याला रेसिपीमधूनच कळेल. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये गेल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये डाळ ओतून आपणाला ही डाळ खमंग असं बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे. तर चला तर मग मी हे डाळ भाजून घेते. बारीक गॅस करायचा आहे आणि हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवरती खमंग अशी डाळ भाजून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने तुम्ही डाळ भाजा, म्हणजे बेसन भाजायची गरज नाही. हे डाळ भाजूनच मी लाडू बनवते. तर चला तर मग आता हे डाळ भाजून होत आलेली आहे. तर ह्या पद्धतीने डाळ भाजली ना की खमंग भाजते गॅसवरतीच. तर हे लाडू आपल्याला बेसन पण भाजून करतात आणि असे डाळ पण भाजून करतात. कोण कोण बेसनमध्ये तूप घालून डायरेक्ट बेसन भाजतात, पण मी नाही भाजत. मी पहिल्यांदा डाळच भाजते. आणि हे डाळीमध्ये पीठ जे आहे ना, ही नवीन डाळ आम्ही घरी केलेली आहे, त्यामुळं ही डाळीतून पीठ निघते. तर मग हे मी डाळ भाजल्यानंतर सुपामध्ये घेऊन फटकणार आहे. मग म्हणजे अगोदरही डाळ तुम्ही फटकू शकता, नंतरही. पण मी आता हे असं भाजायचं झालं की मग मी फटकणार आहे, तरी पण चालेल. तर हे आता पहिली पण डाळ भाजलेली आहे ना, मी ते कढईमध्ये ओतणार आहे. आणखीन थोडंसं दोन्ही डाळी एकत्र करून मस्तपैकी भाजून 5 मिनिटासाठी भाजणार आहे. तर झालेली आहे आपली ही डाळ. आता ही डाळ काढून घ्यायची आहे. टपामध्ये काढायची आहे. एक टप आहे छोटा, त्यामध्ये ओतून घेते. तर ही झालेली आहे. तर ही डाळ थोडीशी थंड झाल्यानंतर मग हे सूप आहे माझ्याकडे बारीक लहान, त्या सुपामध्ये मी दररोजचं डाळ आणि भात जे कुकरला लावते ना, तर ते मी असं फटकून घेते. तर हे डाळ पण मी आता फटकून घेतलेली आहे. तर त्यामधलं पीठ सगळं निघून जाईल. पीठ म्हणजे काही पावडर वगैरे नाही. डाळ बनवताना जी राहिलेलं त्या डाळीचं पीठ असतं ना, तेच आहे. काही विकत डाळींना पावडर लावून ठेवलेलं असतं आहे, ते तसं नाही. हे घरची डाळ असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर हे चला तर मग आता हे गॅलरीमध्ये आलेली आहे. हे मस्त डाळ भाजलेली आहे. गॅलरीमध्ये मी गिरणी ठेवलेली आहे पिठाची, छोटीशी घरगुती गिरणी आहे. तर त्यामध्येच मी गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, डाळ वगैरे सगळं मी त्या पिठाच्या गिरणीने ह्या दळते. तर आता ही डाळ पण मी ह्या गिरणीमध्येच दळून घेणार आहे. तर चला तर मग आता आपण ही डाळ दळून घेऊया. तर ही डाळ बघा हे कशी मस्त दळते आणि हे मध्ये त्या ह्याच्यामधून गिरणीमध्ये जाती. हे जाताना आपल्या लक्षात येते की हे मध्ये मस्तपैकी अशी सुटायला लागली. तर हे डाळ आपण ह्याच्यातून दळून घेऊया. झालेली आहे. हे बघा कसं संपत आहे, थोडं थोडं करून पूर्ण डाळ संपलेली आहे आपली. आता ही डाळ आपण दळून घेतलेली आहे. तर ह्याचं पीठ आता आपल्याला खाली दिसेल डब्यात आलेलं. तर झालेली आहे आपली ही डाळ दळून. तर आता ही बंद करायचं आहे आपल्याला. वरती बटन आहे ते मी बंद करते, गिरणीचं बटन. आणि हे टोपण परत गिरणीचं हे लावून घेते मी. हे अशा पद्धतीनं मी दळून घेतलेलं आहे डाळ. काही बाहेर जायचं नाही डाळ दळून आणण्यासाठी, मी घरीच दळले. आणि हे डाळ आता थोडंसं बंद करून ठेवते, कारण हे थंड करायचं आहे. पीठमधलं लगेच पोळतं हाताला, म्हणून मग थंड करते 5-10 मिनिटासाठी. परत मग मी हे पीठ काढून घेते. तर थंड झालेलं आहे. आता आपल्याला ही डबा मधला काढून घ्यायचा आहे. तर हे अशा पद्धतीची गिरणी आहे माझ्याकडं. तर हे पूर्ण पीठ मध्ये झाडून घ्यायचं, डब्यामध्ये पडतं. अशी लॉक आहेत त्याला, त्या जाळीला, आणि मस्त फिट्ट बसती. जाळी बसवलं ना लॉक होतं त्या डब्याला, आणि तिथून बाहेर पीठ वगैरे काही येणार नाही, धूळ. ते अशा पद्धतीनं परत बाहेर काढून घेते डबा. हे बघा. तर ते थोडंसं काढताना मला एका हातानं नाही जमलं, थोडं गळालं पीठ खाली. तर काही हरकत नाही. हे बघा हे छान मस्तपैकी आपलं स्मूथ एकदम झालेलं नाही आणि एकदम मोठं पण नाही झालं, मध्यम आकाराचं, जसं आपल्याला लाडूला लागते तसं. कारण ह्या गिरणीला 3 ते 4 प्लेटा आहेत, त्यापैकी
1 2 3 4 अशा नमुन्याचे आहेत, नंबरच्या प्लेट आहेत. जे डाळीला लागते ते मी वापरलेली आहे. 3 नंबरची प्लेट हे डाळीच्या पिठाला वापरता येतं. त्याच ह्यानं वापरते, कारण थोडंसं रवाळ पाहिजे आपल्याला. ह्या पद्धतीनं मी पीठ घेतलेलं आहे दळून. हे 2 माप मी पीठ घेतलेलं आहे आणि 2 मापाला 1.5 माप साखर घातलेली आहे. ही साखर मी मिक्सरवरती वाटून घेतलेली आहे, बारीक करून घेतली. कारण गिरणीमध्ये हे साखर दळते येतं, पण मी नाही दळलं, कारण चिकट होऊन ते पाणी सुटतं. आता हे पावसाळा आहे, पाऊस येतो, त्यामुळे मी साखर गिरणीमध्ये नाही दळली, मिक्सरवरच बारीक करून घेतलेली आहे. हे झालेलं आहे. आता पीठ आपलं एकजीव झालेलं आहे, सगळं पूर्ण मिक्स झालेलं आहे. हे तूप घालायचं आणि डायरेक्ट मी तुम्हाला लाडू दाखवते. चला तर मग आता आपण लाडू वळून घेऊया. शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मस्तपैकी लाडू झालेले आहेत आपले. हे आता हे कारण काय आहे, तुम्हाला सांगितलं की काजू कसे काय गायब झाले. तर हे काजू माझ्या नातानं गायब केलेलं आहे. कृष्णा नाव आहे माझ्या नाताचं, 4 वर्षाचा आहे तो. मी ते लाडूला काजू लावत होते, तर वाटी पण गायब केला आणि वरचे काजू पण गायब केला. तर चला तर मग आता झालेली आहे आपली रेसिपी. कशी लाडू झालेले आहेत ते मला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे लाडू कसे झालेले आहेत. तर छान झालेत का हे पण मला कमेंटमधून जरूर सांगा.